नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आय होप तुम्ही प्रिव्हियस टास्क कंप्लीट केला असेल, टास्क नंबर 8. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टास्क नंबर 9. तर टास्क नंबर 9 साठी आपण फिजिक्सचा एक चॅप्टर चूज केलाय, जो की आहे चॅप्टर नंबर 14, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं. तर ठीक आहे, याच्यातील इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड पॉईंट्स आपण पाहूया. तर पाहू शकता, वेव्ह अँड पार्टिकल नेचर ऑफ लाईट. लाईट शो बोथ वेव्ह अँड पार्टिकल बिहेवियर, वी नो दॅट. देन इथं वेव्ह प्रॉपर्टीज एक्सप्लेन इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन, या लाईटचे काही फिनोमिनन्स आहेत. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. देन की ऑब्झर्वेशन फ्रॉम दॅट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे इमिडिएट इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन, नो टाइम लॅग. देन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज मटेरियल स्पेसिफिक, नंबर ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन जे डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी, बट दिअर एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. तर ठीक आहे, अशा प्रकारे की ऑब्झर्वेशन आहेत ते तुम्ही रीड करू शकता. देन आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं गेलं आहे. देन फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी. देन photon particles, photocell use in light sensor, atomic lights counter, then burglar alarms, then de Broglie hypothesis. ठीक आहे, डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी इज इक्वल टू एच अपॉन MV. तर ठीक आहे, अशा प्रकारे डी ब्रॉगली हायपोथिसिस स्टेट केलेला आहे. देन डॅव्हिएसन्स गेमर्स एक्सपेरिमेंट. देन वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी. ओके. देन ॲप्लिकेशनमध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स, डिफ्रॅक्शन पॅटर्न्स. तर अशा प्रकारे आपला चॅप्टर नंबर 14, जो की आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, त्याच्यामधील इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. जर CETच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आणि डी ब्रॉगली हायपोथिसिस, या दोन गोष्टी याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावर न्यूमेरिक क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे याच्या अगोदर CETमध्ये आलेला आहे, तर याही वर्षी येऊ शकतो. आणि डी ब्रॉगली हायपोथिसिस हा तुम्हाला ॲज इट इज पॉईंट फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या फिजिक्समध्ये आहे. तर ठीक आहे, तुम्ही हा चॅप्टर कव्हर करा. ओके, व्यवस्थितरित्या रिव्हिजन करा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर केमिस्ट्रीचे आपण 2 चॅप्टर्स घेतलेले आहेत, जे की आहे चॅप्टर नंबर 13 अमाइन्स, ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं, आणि चॅप्टर नंबर 14 बायोमॉलिक्युल्स, ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं. तर ठीक आहे, 1 बाय 1 आपण हे चॅप्टर्स पाहूयात. तर चॅप्टर नंबर 13 अमाइन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल, इंट्रोडक्शन टू अमाइन्स. अमाइन्स आर नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड विथ अ बेसिक कॅरेक्टर फाउंड इन प्रोटीन्स, विटॅमिन्स, हार्मोन्स अँड अल्कलॉइड. एक्झाम्पल आहे त्याचं निकोटीन. ठीक आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स: प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन्स. देन फर्दर क्लासिफाईड सिम्पल आणि सिमेट्रिकल अमाइन्स, देन मिक्स अँड अनसिमेट्रिकल अमाइन्स, देन ॲलिफॅटिक अँड ऑरोमॅटिक अमाइन्स. तर ठीक आहे, अशा प्रकारे अमाइन्सचं क्लासिफिकेशन आहे. आणि हा थेरी पार्टसाठी ओके. तर याच्यात इम्पॉर्टंट म्हणजे विच अमाइन्स आर प्रायमरी, विच अमाइन्स आर सेकंडरी, विच अमाइन्स आर टर्शरी. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. देन नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचरमध्ये जर आपण पाहिलं तर IUPAC नॉमेनक्लेचर आहे अमाइन्सचं. IUPAC नॉमेनक्लेचर खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या मागचे आपण 4-5 जर चॅप्टर पाहिले, त्याच्यात अल्कोहोल, फिनॉल्स इथर असेल, अल्डेहाइड, किटोन्स, कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल, तर प्रत्येकाचं आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर, IUPAC नॉमेनक्लेचरचे आपल्याला रूल्स माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ अमाइन्स फ्रॉम अमायनोलायसिस, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स, नायट्राइल्स अमाइन्स. तर अशा प्रकारे प्रिपरेशन मेथड्स आहेत अमाइन्सच्या. तर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर फिजिकल प्रॉपर्टीज: बॉइलिंग पॉईंट, सॉल्युबिलिटी, लोअर अमाइन्स, देन बेसिसिटी, ऑर्डर, देन ऑरोमॅटिक अमाइन्स ड्यू टू आयन पेअर्स ऑन नायट्रोजन. ठीक आहे. देन केमिकल रिॲक्शन आपण इथं पाहू शकता: ॲसिड बेस बिहेवियर्स, अल्कायलेशन, असायलेशन, कार्बोअमाइन रिॲक्शन. तर ठीक आहे, या प्रकारे रिॲक्शन आहेत. देन डायझोमाइन सॉल्ट्स फ्रॉम ऑरोमॅटिक अमाइन्स यूज टू फॉर्म फिनॉल्स, हॅलाइड्स, ऑझोडाइज. ओके. देन हिंझनबर्ग टेस्ट. तर आपण जर पाहिलं याच्यात तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक अमाइन. तर बेसिकली जर विचार केला तर पूर्ण थेरी असा टॉपिक आहे हा. अमाइन्स चॅप्टर असा थेरी बेस आहे. त्याच्यात अमाइन्सचं क्लासिफिकेशन असेल, त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर, प्रिपरेशन,
देन फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल रिॲक्शन. तर या खूप सारे इम्पॉर्टंट टॉपिक्स याच्यात आहेत, बरोबर. आणि याचं जर वेटेज पाहिलं तर 2 मार्क्स आहे. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी सफिशियंट आहे आणि तुम्ही याची रिव्हिजन इझिली करू शकताय. तर आपला नेक्स्ट जर आपण पाहिला तर चॅप्टर नंबर आय थिंक 14 बायोमॉलिक्युल्स. तर बायोमॉलिक्युल्स हा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये अतिशय सोपा चॅप्टर आहे, जो की 2 मार्क्ससाठी आपल्याला सीईटीला, बरोबर. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहू. फर्स्ट ऑफ ऑल मेन बायोमॉलिक्युल्स, कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, लिपिड्स. देन स्ट्रक्चरल मटेरियल्स लाईक प्रोटीन जे की ॲनिमलमध्ये, सेल्युलोज प्लांट्समध्ये, जेनेटिक मटेरियल DNA अँड RNA, न्यूक्लिक ॲसिड्स आहे ते डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड अँड रायबोन्यूक्लिक ॲसिड. तर ठीक आहे. देन कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेटची डेफिनेशन, जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ सॅकॅराइड्स. तर कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आहे मोनोसॅकॅराइड, ज्याचे एक्झाम्पल आहेत ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज. ठीक आहे. देन डायसॅकॅराइड, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. देन पॉलिसॅकॅराइड, स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजेन. देन ऑलिंगोसॅकॅराइड्स 2 to 10 मोनोसॅकॅराइड युनिट, म्हणजे हे काय असतंय ऑलिंगोसॅकॅराइड. तर ठीक आहे. याच्यात क्लासिफिकेशन म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम्पल्स. तर एक्झाम्पल याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट्स आहेत, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोनोसॅकॅराइड. तर तुम्हाला याच्यात बरेचसे एक्झाम्पल देतील. समजा एक्झाम्पल दिले सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज अँड ग्लुकोज, तर आपल्याला आपला ॲप्रोप्रिएट ग्लुकोज सिलेक्ट करायचा आहे. तर ठीक आहे, समजलं. देन आपल्याला इथं ग्लुकोज एक्सप्लेन केलं आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला. ओके. देन टेस्ट फॉर ग्लुकोज, फेनिंग टेस्ट आणि टॉलन टेस्ट. देन फ्रुक्टोज सेम पद्धतीने फ्रुक्टोजचा फॉर्म्युला असेल. देन त्याच्यानंतर जर पाहिलं पण तर डायसॅकॅराइड्स, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. ओके. देन पॉलिसॅकॅराइड, स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजेन. देन प्रोटीन्स असतील, प्रोटीनचे स्ट्रक्चर्स असतील सेकंडरी, प्रायमरी, टर्शरी, क्वाटर्नरी. ओके. देन एन्झाईम्सचं नॉमेनक्लेचर महत्त्वाचं आहे, एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत, अमायलेज, पेप्सिन, इन्सुलिन. ठीक आहे, हे एन्झाईम्स आहेत. त्याच्यानंतर न्यूक्लिक ॲसिड मेन कन्सेप्ट आहे. न्यूक्लिक ॲसिडवर प्रश्न विचारले जातात. DNA आणि RNA, डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA. आणि हे तर काय करतात तर जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम करतात. न्यूक्लिओइड्सपासून हे बनलेले असतात. ओके. तर त्याच्यामध्ये ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन. तर या पद्धतीचे त्याच्यात न्यूक्लिक ॲसिड्स असतात. देन बेस पेअरिंग. तर अशा प्रकारे बायोमॉलिक्यूल अतिशय सोपा चॅप्टर, ज्याच्यामध्ये वास्ट कन्सेप्ट कोणती नाही ना, कोणतं न्यूमेरिकल आहे, फक्त थेअरी कन्सेप्ट आहे आणि ती तुम्हाला रिवाईज करायची. त्याच्यात जास्त तुम्ही फोकस करा एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चनवर, म्हणजे मोनोसॅकॅराइडचे एक्झाम्पल, डायसॅकॅराइडचे किंवा स्ट्रक्चर असेल. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही याची रिव्हिजन करू शकता. तर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर मॅथमॅटिक्स पार्ट 2. तर मॅथमॅटिक्सचे आपले पार्ट 1 कवर झाला आहे ऑलरेडी. तर पार्ट 2मध्ये लास्टचे 2 चॅप्टर नंबर 7 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स, ज्याचं MST-CET मध्ये वेटेज आहे 4 मार्क्सचं. अँड चॅप्टर नंबर 8 बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन, ज्याचं MST-CET मध्ये वेटेज आहे 4 मार्क्सचं. तर ठीक आहे, आपण पाहूया ते चॅप्टर्स. तर सर्वप्रथम प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर प्रोबॅबिलिटी आपण 8वी, 9वी, 10वी पासून शिकत आलेलो आहे. तर याच्यामध्ये जास्त काही नाही, फक्त तेच फॉर्म्युले एक डीपमध्ये थोडंसं बस. रँडम व्हेरिएबल्स म्हणजे काय, टाईप्स ऑफ रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, देन कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ओके. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. देन प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, दॅट्स कॉल्ड PMF. तुम्हाला पूर्ण शॉर्ट नोट्स आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला CETच्या लास्ट टाईमला रिव्हिजन करण्यासाठी सोपं पडेल. तर जर पाहिलं आपण तर कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF. ओके, फॉर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. देन एक्सपेक्टेड व्हॅल्यू, मीन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. देन व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. या सर्वांचे फॉर्म्युले तुम्हाला इथं दिलेले आहेत, त्यांचं डेरिव्हेशन दिलेलं आहे. ओके. देन कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल ॲज PDF, probability density function, that's called PDF. Then cumulative distributive function CDF for continuous random variable. तर पूर्ण फॉर्म्युले इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, तुम्ही ॲज इट इज हे रेफर करू शकता.
जर त्याच्यानंतर पाहिलं तर की रिझल्ट फॉर कंटिन्युअस व्हेरिएबल, इथं तुम्हाला की रिझल्ट दिलेले आहेत. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इक्वल्स टू 0 ऑन दी प्रोबॅबिलिटीज ऑफ इंटरवल हॅव नॉन झिरो व्हॅल्यूज. देन एक्झाम्पल अँड ॲप्लिकेशन्स कोणते येतं, टॉसिंग कॉईन्स, देन थ्रोईंग डाईस, देन ड्रॉइंग कार्ड्स विथ अँड विदाउट रिप्लेसमेंट, देन कॅल्क्युलेटिंग PMF अँड CDF. तर अशा प्रकारे CET-मध्ये क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. टॉसिंग कॉईन्सचे एक्झाम्पल जास्त येतात, त्याच्यानंतर डाईसचे येतात, त्याच्यानंतर कार्ड्सचे येतात. ओके, तर या पद्धतीने आपला जो चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, तर तो तुमचा कव्हर होऊ शकतो इझिली. खूप सोप्या कन्सेप्ट्स आहेत, फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची गरज आहे. तुम्ही फॉर्म्युले तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लास्ट मोमेंट हेल्प होईल. तर ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टर आहे बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन साठी जर पाहिलं तर बर्नॉलिस ट्रायल्स, ठीक आहे. देन डेफिनेशन ऑफ बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पूर्ण डेफिनेशन आणि त्याचे फॉर्म्युले तुम्हाला इथं दिलेले आहेत. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन, डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, फिक्स नंबर ऑफ ट्रायल्स दॅट्स कॉल्ड एन, देन कॉन्स्टंट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस P, इंडिपेंडन्स बिटवीन ट्रायल. ओके, देन मीन, व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन, ठीक आहे. देन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज इथं तुम्हाला शो करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे सिमेट्रिक इफ P इज इक्वल टू Q इज इक्वल टू 0.5 मीन्स स्क्यू. ओके, देन एक्झाम्पल ऑफ यूज, काय यूज आहे, टॉसिंग कॉईन्स एक्झाम्पल असतील, ड्रॉइंग डिफेक्टिव्ह आयटम्स एक्झाम्पल असतील, रँडम गेसेस इन MCQ. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ मल्टिपल फेल्युअर्स ऑर सक्सेस रिपीटेड इन टेस्ट. देन सॉल्व एक्झाम्पल्स आहेत इथं काही, म्हणजे त्याचे फॉर्म्युले तुम्हाला इथं दिलेले आहेत. देन कंडिशन्स फॉर बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन, फिक्स नंबर ऑफ ट्रायल्स, ओनली 2 आउटकम्स, कॉन्स्टंट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ओके, तर अशा रीतीने आपले मॅथ्सचे 2 चॅप्टर नंबर 7 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अँड चॅप्टर नंबर 8 बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन, जे काही आहेत मॅथ पार्ट 2चे. तर अशा प्रकारे आपला मॅथ्स पार्ट 1, मॅथ्स पार्ट 2 सिलेबस ओव्हर झालेला आहे. तर प्लीज तुम्ही जे काही फॉर्म्युले असतील आत्तापर्यंत तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर केलेले, ते पूर्ण अभ्यासा, लक्षात ठेवा, जेणेकरून CETच्या एन पेपर सॉल्व करण्याच्या वेळेस आपल्याला कन्फ्युजन नको की याचा फॉर्म्युला काय माझ्या तर लक्षात नाही. ठीक आहे, तर ते कन्फ्युजन आपल्याला नको आहे. त्यासाठी आत्ताच पूर्ण फॉर्म्युले रिवाईज करा, ते फिजिक्सचे असतील किंवा केमिस्ट्रीचे असतील. तर ठीक आहे, अद्यापपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या टास्क नंबर 10मध्ये, जो की आपला लास्ट टास्क असणार आहे. त्याच्यामध्ये आपला पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. तर थँक्यू.